तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, सोशलिझम इन युरोप अँड द रशियन रिव्हॉल्युशन. तर ह्यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं फ्रेंच रिव्हॉल्युशन, जे 1789 मध्ये झालं होतं अंडर लुईस 16. त्याचबरोबर 1789 मध्ये कोणकोणत्या नवीन घडामोडी झाल्या आणि कोणते नवीन टर्म्स इंट्रोड्यूस झाले, जसं की मिडल क्लास टर्म. त्याचबरोबर व्हेरियस पॉलिटिकल क्लब्स फॉर्म झाले होते, ज्यांच्यामुळे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट झालं होतं. इस्टेट्स डिवाइड झाल्या होत्या, जसं की फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट अँड थर्ड इस्टेट. त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशन मध्ये सुद्धा व्हेरियस ग्रुप्स डिवाइड झालेले आहेत, जसं की लिबरल्स, रॅडिकल्स अँड कन्झर्वेटिव्ह. तर रशियन रिव्हॉल्युशनच्या पाठीमागे सुद्धा बरेच फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामुळे हे रशियन रिव्हॉल्युशन झालं होतं, जसं की पॉलिटिकल फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स. ते सर्व आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर रशियन रिव्हॉल्युशन मध्ये आपण फर्स्ट वर्ल्ड वॉर, देन फेब्रुवारी रिव्हॉल्युशन, ऑक्टोबर रिव्हॉल्युशन, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर लेट्स स्टार्ट अवर लेक्चर बाय एज ऑफ सोशल चेंज. रशियन रिव्हॉल्युशन हे 1917 मध्ये झालं होतं, परंतु 1917च्या आधी काय काळ होता, कोणकोणती परिस्थिती होती. जसे फ्रेंच रिव्हॉल्युशन 3 सोसायटीमध्ये डिवाइड होतं, जसं की होतं ते फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट अँड थर्ड इस्टेट. त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशन हे लिबरल्स, रॅडिकल्स अँड कन्झर्वेटिव्ह हे 3 इम्पॉर्टंट ग्रुप्स होते. स्टार्ट विथ लिबरल्स. लिबरल्स वेर अ ग्रुप ऑफ पीपल हु वॉन्टेड अ नेशन दॅट बोर ऑल रिलिजन्स. म्हणजेच रशियामध्ये व्हेरियस रिलिजन्स होते, जसे की ख्रिश्चन होते अँड मेनी मोर. तर लिबरलचं असं म्हणणं होतं की आपली जी सोसायटी आहे, ह्या सोसायटीमध्ये एकच रिलिजनचा सत्ता नाही चालली पाहिजे, तर विविध रिलिजन जे आहेत त्यांना सुद्धा त्यांचे रिच्युअल्स परफॉर्म करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. ह्यासाठीच लिबरलनी आपला आवाज उठवला होता की प्रत्येक रिलिजनला त्यांचा अधिकार हा मिळाला पाहिजे. युरोपियन स्टेट्स वर डिस्क्रिमिनेटेड ऑन द बेसिस ऑफ वन रिलिजन ऑर अनदर. जसे की युरोपियन स्टेट्स होते, ते युरोपियन स्टेट्स हे रिलिजनच्या बेसवरती डिस्क्रिमिनेट करण्यात आले होते. लिबरल्स आर्ग्यूड फॉर रिप्रेझेंटेटिव्ह, इलेक्टेड पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, वेल ट्रेन्ड ज्युडिशरी. जसे की लिबरल्सना सोसायटीमध्ये चेंज करायचं आहे, त्यासाठी त्यांनी रिप्रेझेंटेटिव्हसाठी, इलेक्शनसाठी, अशा विविध टर्मसाठी ते आर्ग्यूड करत होते. व्हेरियस डिबेट्स झाले होते की त्यांना इलेक्शन सिस्टीम पाहिजे होती. पण ह्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे की इलेक्शन सिस्टीम मध्ये फक्त असेच व्यक्ती इलेक्ट करू शकतात, वोट करू शकतात, ज्यांच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे. जसं की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये तुम्ही पाहिलं होतं ऍक्टिव्ह सिटिझन्स, म्हणजे असे व्यक्ती ज्यांच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे, जे जास्त टॅक्स पे करू शकतात. त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशन मध्ये असे व्यक्ती जे जास्त टॅक्स पे करू शकतात, म्हणजे जास्त प्रॉपर्टी आहे, फक्त तेच व्यक्ती हे वोट करू शकतात. अदरवाईज रिमेनिंग जे काही पॉप्युलेशन आहे त्यांना वोटिंगचा अधिकार नव्हता, अकॉर्डिंग टू लिबरल्स. परंतु ह्यांना अपोज करण्यासाठी सुद्धा एक दुसरा ग्रुप होता, तो म्हणजे रॅडिकल्स. तर रॅडिकल्स वॉन्टेड गव्हर्नमेंट बेस्ड ऑन मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन. तर मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन वरून तुम्हाला समजलं असेल की म्हणजे जे पॉप्युलेशन आहे, जी जनसंख्या आहे, त्यांच्या सर्वांचं मत जे असेल त्या बेसवरती गव्हर्नमेंट फॉर्म झालं पाहिजे. जसे की वोटिंग सिस्टीम, म्हणजे जे काही पॉप्युलेशनची वोटिंग असेल, ज्या कोणत्या रिप्रेझेंटेटिव्हला गेला असेल, तोच रिप्रेझेंटेटिव्ह निवडून येतो, तेच गव्हर्नमेंट फॉर्म होते. तर रॅडिकल्स हे अडल्ट फ्रँचाइज, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइजच्या सोबत होते, परंतु लिबरल्स होते ते युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइजच्या विरोधात होते. रॅडिकल्स अपोज प्रिव्हिलेजेस टेकन बाय ओनली नॉबल्स. जसे की आता जे आपण रशियन रिव्हॉल्युशन किंवा कोणताही चॅप्टर शिकणार आहोत, तो चॅप्टर आपण पाठीमागच्या चॅप्टर सोबत सुद्धा रिलेट करत जाऊ, कारण हे सगळी जी हिस्ट्री आहे ती एकमेकांसोबत लिंक्ड आहे. तर फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये जसे की फर्स्ट अँड सेकंड इस्टेट, ज्यांच्याकडे जास्त रिच मेंबर्स होते, जास्त प्रॉपर्टी होती, म्हणजेच नोबल्स, फक्त त्यांनाच प्रिव्हिलेजेस मिळत होते बाय बर्थ. त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशन मध्ये, म्हणजे रशियामध्ये जे नोबल्स होते, ज्यांच्याकडे जास्त पैसा होता, जे जास्त श्रीमंत होते, ह्याच्यामध्ये सुद्धा जे लोअर क्लास आहेत
म्हणजे जसे की वर्कर्स, लेबर्स, त्यांच्यामध्ये सुद्धा जे जास्त ज्यांच्याकडे प्रॉपर्टी असेल अशा सगळ्या लोकांनाच फक्त प्रिव्हिलेजेस मिळत होते. हे सगळे प्रिव्हिलेजेस थांबवण्यासाठी रॅडिकल्सने आवाज उठवला होता. दे वर अगेन्स्ट द कन्सेप्ट दॅट प्रॉपर्टी शुड बी ओनली इन फ्यू हँड्स. म्हणजेच रॅडिकल्स जे ग्रुप होता त्यांचे मेंबर्स फक्त प्रॉपर्टी लोकांच्या हातात जायला पाहिजे ह्या कन्सेप्टच्या विरोधात होते का? तर नाही. तर त्यावेळी कन्सेप्ट काय होती, फक्त जे रिच मेंबर्स आहेत, नोबल्स आहेत, त्यांच्याच हाती प्रॉपर्टी गेली पाहिजे ह्या टर्मच्या विरोधात रॅडिकल्स होते. कारण सर्वांना त्यांचा हक्क आहे. शेतकरी वर्ग हे लँड कल्टिवेट करतात, परंतु त्यांना रिटर्नमध्ये जेवढं त्यांना वेतन पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे रॅडिकल्सनी आवाज उठवला की सर्वांना त्यांचा प्रॉपर्टी, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचं वेतन हे मिळवण्याचा अधिकार आहे. द नेक्स्ट ग्रुप वॉज कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह अपोज रॅडिकल्स अँड लिबरल्स. तर जसं की जिथे पॉझिटिव्ह टर्म आहे तिथे निगेटिव्ह सुद्धा आहे. म्हणजे लिबरल्स अँड रॅडिकल्स ह्या दोन्ही ग्रुप्सना सोसायटीमध्ये चेंज करायचं होतं. जे डेमोक्रेसी आणायची होती, जी राजेशाही चालली होती, ते राजेशाहीचे रूल्स त्यांना थांबवायचे होते, नवीन रूल्स इंट्रोड्यूस करायचे होते. आणि दुसऱ्या बाजूला कन्झर्वेटिव्ह होते जे ह्या लिबरल्स अँड रॅडिकलच्या विरोधात होते. कन्झर्वेटिव्हच्या हातात त्यावेळी सत्ता होती. म्हणजेच राजेशाही, मोनार्की ही पूर्णपणे पॉवर ही कन्झर्वेटिव्हच्या हातात होती. मग ही पॉवर आपल्या हातातून जाऊ नये म्हणून कन्झर्वेटिव्ह लिबरल्स अँड रॅडिकलच्या विरोधात होते. जसं की फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या हातात कोणतीही पॉवर असेल, तुम्ही जर क्लास मॉनिटर असाल, क्लास प्रेसिडेंट असाल, तर तुम्ही सहजासहजी आपली पोस्ट दुसऱ्याला असंच द्याल का? तर नाही. त्याच पद्धतीने कन्झर्वेटिव्ह आपली सत्ता सहजपणे दुसऱ्याला देण्याची इच्छा नव्हती म्हणून कन्झर्वेटिव्ह हे लिबरल्स अँड रॅडिकलच्या विरोधात होते. In 18th century, they were against the change in the society, but in 19th, conservatives accepted the idea of change but believed that process should be slow. तर एक सोसायटीमध्ये चेंज आणण्याची आयडिया आहे, ती आयडिया पूर्णपणे थांबली पाहिजे. कारण जर ही आयडिया पुढे स्प्रेड झाली तर आपल्या हातातली जी पॉवर आहे ती पॉवर पूर्णपणे संपून जाईल. परंतु जसं की फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं होतं, फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर कन्झर्वेटिव्हना सुद्धा असं वाटू लागलं की हा चेंज नेसेसरी आहे आपल्या सोसायटीमध्ये, परंतु हा चेंज स्लो असला पाहिजे. कारण जर अचानक आपण ही सगळी पॉवर आपल्या जनतेच्या हातात दिली तर आपली काहीच इज्जत राहणार नाही, आपली काहीच सत्ता राहणार नाही. त्यासाठी कन्झर्वेटिव्हनी असा डिसिजन घेतला की चेंज झालं पाहिजे, परंतु ही प्रोसेस स्लो असली पाहिजे. The next fact is industrial society and social change. जसे की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये सर्व जे थर्ड इस्टेट होते, सर्व जे पॉप्युलेशन होते, त्यांनी त्यांच्या हक्कासाठी युद्ध लढलं होतं. वेअरॅज रशियन रिव्हॉल्युशन मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाले होते. इट वॉज द पिरियड ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंजेस. तर रशियन रिव्हॉल्युशन मध्ये इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या होत्या, विविध फॅक्टरीज डेव्हलप झाल्या होत्या, रेल्वेज एक्सपांड झाल्या होत्या. म्हणजे ह्या डेव्हलपमेंट फेज पर्यंत पोहोचण्यासाठी पाठीमागे कित्येक वर्ष, कित्येक साल ते रिव्हॉल्युशन केलं असेल. जसे की हरप्पन सिव्हिलायझेशन पासून, म्हणजे जिथे शेपर्ड्स होते, जे सगळे शेती करत होते, कॅटल्सना रेअर करत होते, त्या काळापासून इंडस्ट्रियलायझेशन ह्या काळापर्यंत किती मोठा गॅप आहे. हा पूर्ण गॅप कव्हर करत रशिया आहे ते इंडस्ट्रियल फेज पर्यंत पोहोचलं होतं. The new industries developed, railways expanded, and industrial revolution occurred. तर नवीन इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या, नवीन फॅक्टरीज डेव्हलप झाल्या, then railways एक्सपांड झाल्या. त्याचबरोबर रेल्वेज लाईन वेर इंट्रोड्युस्ड इन 1837 इन रशिया. तर 1837 मध्ये रशियामध्ये रेल्वे लाईन्स इंट्रोड्यूस केल्या होत्या. तर त्या इंडस्ट्रीज डेव्हलप झालेल्या आहेत, त्यासाठी वर्कर्स तर लागणार, लेबर्स लागणार, ज्यांच्याकडून काम करून प्रॉफिट जास्त कमवू शकतो. त्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन ब्रॉड मेन, वुमेन अँड चिल्ड्रन टुगेदर. आता ह्याच्यामध्ये काही नोबल क्लासचे पीपल येऊन काम करणार आहेत का? तर नाही. जे लोअर क्लास पीपल होते, जे फक्त शेतकरी काम करत होते, जे लेबर वर्कर्स होते, त्यांचे जे इन्क्लुडेड पॉप्युलेशन होतं, इन्क्लुडिंग मेन्स, इन्क्लुडिंग वुमेन्स अँड चिल्ड्रन्स,
हे सगळे लोक होते ते इंडस्ट्रीमध्ये काम करत होते एकत्र. लॉंग वर्किंग आवर्स अँड लो वेजेस इन्क्रीज्ड पॉवर्टी. काम करत होते पण त्यांच्या कामाच्या पद्धतीने त्यांना वेतन मिळत नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडून जे फॅक्टरीचे ओनर आहेत ते जास्त काळापर्यंत जास्त टाइम पर्यंत काम करून घेत होते, पण त्यांच्या कामाच्या अकॉर्डिंग त्यांना वेतन त्यांना सॅलरी मिळत नव्हती. ह्यासाठी जे वर्कर्स होते त्यांनी सुद्धा स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर ह्याच काळात लो डिमांड फॉर इंडस्ट्रियल गुड्स लीड्स टू अनएम्प्लॉयमेंट. असं नाहीये की पूर्ण वर्ष किंवा पूर्ण काळ हे त्यांना काम भेटेलच. कधी कधी असा सुद्धा काळ येतो जिथे काम कमी पडतंय. म्हणजे डिमांड फॉर इंडस्ट्रियल गुड्स जेव्हा कमी होतील तेव्हा अनएम्प्लॉयमेंट वाढत जाणार. म्हणजे आताच्या काळात तुम्ही पाहू शकता, जेव्हा कोणत्याही शॉपवर मंदी येते तेव्हा जे कामगार तिथले असतात त्यांच्यावरती सुद्धा अनएम्प्लॉयमेंट वाढत जातं. त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशनच्या काळात सुद्धा इंडस्ट्रियल गुडचं डिमांड जेव्हा कमी होत चाललं तेव्हा अनएम्प्लॉयमेंट हे वाढत चाललं होतं. ह्याचबरोबर अजून एक फॅक्ट होते की एवढे सगळे जर मेन वुमेन चिल्ड्रन येत असतील तर त्यांचा राहण्याचा खर्च किंवा राहण्याचं जे काही फॅसिलिटीज आहेत, देन सॅनिटेशन, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सुद्धा फेस करायचं होतं. तर मेन वुमेन अँड चिल्ड्रन जे एकत्र आले होते काम करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हाऊसिंग, सॅनिटेशन हा प्रॉब्लेम तर झालाच होता. कारण एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला मॅनेज करणं हे खूपच डिफिकल्ट होतं त्यावेळी. त्याचबरोबर सोसायटी तर कशी डेव्हलप होणार, कारण जर ह्यांनी जास्त लॉंग वर्किंग आवर्स ठेवले होते अँड लो वेजेस होते, मग सोसायटी डेव्हलप कोणत्या पद्धतीने होणार, जेणेकरून की रशियामध्ये इन्कम सोर्स वाढेल अँड रशियाचे जे डेव्हलपमेंट आहे ते अजून चांगल्या लेवलवरती जाईल. तर त्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स आहेत. इफ इंडिव्हिज्युअल वुड गेट फ्रीडम, म्हणजे जे पीपल आहेत त्यांना त्यांचं फ्रीडम मिळालं पाहिजे. इफ पुअर कुड लेबर, जे गरीब आहेत ते काम करू शकतील. द नेक्स्ट वॉज इफ कॅपिटल कुड बी ऑपरेट विदाउट रिस्ट्रेंट्स. तर हे सगळे 3 फॅक्टर्स होते. म्हणजे त्यांना त्यांचं फ्रीडम मिळालं पाहिजे, जे गरीब वर्ग आहेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, जे कॅपिटल आहे जसं की जे काही स्टेट आहे तो जे काही एरिया आहे ते विदाउट एनी मोनार्की रूल्स हे फ्रीली चाललं पाहिजे, तेव्हा ही सोसायटी डेव्हलप होऊ शकते. म्हणजे सोसायटी ही स्वतःहून नाही डेव्हलप होऊ शकत, तर त्या सोसायटीमध्ये जी काही पॉप्युलेशन आहे, जी काही जनता आहे, त्या सर्व जनतेच्या सहमतीनेच ही डेव्हलप होऊ शकते. तर मेन अँड वुमेन हू वॉन्ट चेंज रॅलिड. तर मेन अँड वुमेन ज्यांना चेंज पाहिजे होता सोसायटीमध्ये, जसे की लिबरल्स, रॅडिकल्स तर होतेच, त्याचबरोबर जे नॉर्मल पीपल्स आहेत, नॉर्मल सिटीजन्स आहेत, त्यांनी सुद्धा रॅली करायचा निर्णय घेतला होता की आपणच आपल्या अधिकारासाठी लढायचं. कितीही कष्ट झालं, कितीही स्ट्रगल झालं, करावं लागलं तरी करायचं, परंतु आपण आपल्या सत्तेसाठी, आपल्या अधिकारासाठी लढायचं. त्यांना सपोर्ट करण्यासाठी नॅशनलिस्ट, लिबरल्स अँड रॅडिकल्स यांनी सुद्धा सपोर्ट केला होता. नॅशनलिस्ट, लिबरल्स अँड रॅडिकल्सना जे गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश झालं होतं 1815 मध्ये, ते गव्हर्नमेंट स्टॉप करण्यासाठी, तर गव्हर्नमेंटचे रूल्स बंद करण्यासाठी ह्या तिन्ही ग्रुप्सने सुद्धा आवाज उठवला होता. जे स्ट्राईक्स केले होते, रॅली काढल्या होत्या स्लोली. Then after 1815, Giuseppe Mazzini, an Italian nationalist, conspired with others to achieve this in Italy. आता ह्या कन्सेप्टचं फ्रेंच रिव्हॉल्युशन सोबत कसं लिंक होतंय, तर फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये जे सोशलिस्ट होते, जे थिंकर्स होते, जसे की रोसे, मॉन्टेक, ह्या सर्वांनी त्यांच्या आयडियाज फॉरवर्ड मांडल्या होत्या की त्यांना हे डेमोक्रॅटिक रिपब्लिक त्यांचं नेशन पाहिजे. तिथूनच टर्म इंट्रोड्यूस झाली होती नॅशनलिस्ट, जे ह्या रिव्हॉल्युशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होते ते नॅशनलिस्ट. तसेच रशियन रिव्हॉल्युशन मध्ये सुद्धा नॅशनलिस्ट इन्व्हॉल्व्ह होते. सोबतच लिबरल्स अँड रॅडिकल्स हे ग्रुप होते. ह्या तिन्ही ग्रुप्सना त्यांना फ्रीडम पाहिजे होतं, हे गव्हर्नमेंट स्टॉप करायचं होतं, म्हणून त्या तिन्ही ग्रुप्सनी विविध स्ट्राईक्स केल्या होत्या. आता इथून एक क्वेश्चन सुद्धा एक निर्माण होतोय. Why socialists were against private property and saw it as the root of all social ills of the time. म्हणजेच why socialists were against private property, जी काही प्रायव्हेट प्रॉपर्टी होती, म्हणजे फक्त कोणताही पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल आहे ती प्रॉपर्टी ओन करू शकतो, पाठीमागे कोणते कॉन्सिक्वेन्सेस आहेत,
Only nobles own property for their own benefit and social change, whereas people who cultivate that land got nothing. So, if a society whole could control property than an individual, then everyone's social interest would be increased. तर जसं की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये सुद्धा प्रॉपर्टी होती ती फक्त फर्स्ट अँड सेकंड इस्टेटचे पीपल हँडल करत होते, ओन करत होते. तसंच रशियामध्ये सुद्धा जे रिच मेंबर्स आहेत त्यांच्या हातातच फक्त प्रॉपर्टी होती. परंतु अकॉर्डिंग टू लिबरल्स अँड रॅडिकल्स हीच कन्सेप्ट त्यांना चेंज करायची होती. कारण जर प्रॉपर्टी फक्त एकाच व्यक्तीच्या हातात राहिली तर बाकीचे जे रिमेनिंग सिटिझन्स आहेत ते ती लँड कल्टिवेट करण्यासाठी कशासाठी इंटरेस्ट ठेवतील. कारण त्यांना तर काही आउटपुट मिळत नाहीये. जेवढ्या पद्धतीने ते लॉंग आवर्स काम करत आहेत त्या पद्धतीने त्यांना वेजेस सुद्धा मिळत नाहीयेत. परंतु हीच प्रॉपर्टी जर सर्वांच्या हातात दिली डिस्ट्रीब्यूट करून तर सर्वजण त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात. जास्तीत जास्त प्रॉफिट आपण गेन करू शकतो. त्यामुळे प्रॉपर्टी ही एकाच्या हातात नसून तर सर्व जनतेच्या हातामध्ये असली पाहिजे. तर ह्या रिव्होल्युशनच्या पाठीमागे जे सोशल थिंकर्स होते म्हणजेच लुईस ब्लँक अँड रॉबर्ट ओवन. तर रॉबर्ट ओवन फ्रॉम 1771 to 1858 he was a leading English manufacturer sought to build a cooperative community called New Harmony in Indiana, USA. तर रॉबर्ट ओवन जे सोशलिस्ट थिंकर होते त्यांनी एक नवीन कोऑपरेटिव्ह कम्युनिटी इंट्रोड्यूस केली होती जी म्हणजे न्यू हार्मोनी इन इंडियाना इन USA. तर ह्यांच्या थॉट प्रोसेसने सुद्धा त्यांना सोसायटीमध्ये चेंज हवा होता त्यामुळे त्यांनी ही नवीन कम्युनिटी इंट्रोड्यूस केली होती. त्याचबरोबर नेक्स्ट सोशलिस्ट थिंकर वॉज लुईस ब्लँक फ्रॉम 1813 to 1882 in France. Wanted the government to encourage cooperatives and replace capitalist enterprises. These cooperatives were to be associations of people who produced goods together and divided the profits according to work done by the members. जसे की लिबरल्स रॅडिकलची सुद्धा थॉट प्रोसेस होती की लँड आहे ती सर्व सिटिझन्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे, फक्त एकाच मेंबरच्या हातामध्ये नसली पाहिजे. त्याच पद्धतीने लुईस ब्लँकची सुद्धा हीच कन्सेप्ट होती की लँड किंवा जी काही प्रॉपर्टी आहे ते सर्वांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. जे काही वेजेस आहेत ते त्यांच्या नीड नेसेसरीनुसार त्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं पाहिजे. त्याचबरोबर नेक्स्ट थिंकर वॉज कार्ल मार्क्स, जे तुम्ही फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये सुद्धा कार्ल मार्क्सचं नाव ऐकलं असेल. मार्क्स सेड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज अ कॅपिटलिस्ट. तर कॅपिटलिस्ट म्हणजे काय? कॅपिटलिस्ट इज अन इकॉनॉमिक सिस्टम इन विच द मीन्स ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स आर प्रायव्हेटली ओन्ड अँड ऑपरेटेड फॉर अ प्रॉफिट. जसे की जे काही नॉबल्स आहेत, जे रिच मेंबर्स होते ते शेतकरी वर्गांकडून कामगारांकडून काम करून घेत होते, परंतु त्यांना तेवढे त्यांच्या कामाच्या अकॉर्डिंग वेजेस देत नव्हते. ते स्वतःच्या प्रॉफिटसाठी जे काही तिथून प्रॉफिट गेन होत होतं, जे काही उत्पादन होत होतं ते स्वतःपर्यंत ठेवत होते. परंतु हे कॅपिटलिझम ची कन्सेप्ट आहे ती थांबवली पाहिजे, स्टॉप केली पाहिजे. हे कार्ल मार्क्सची थॉट प्रोसेस होती. Marx believed that to free themselves from capitalist exploitation, they have to consult radically socialist society. तर ही जी कॅपिटलिस्टचं एक्सप्लॉयटेशन चालू आहे, जी लँड फक्त रिच मेंबर्सच्या हातातच आहे, हे सगळं कॅपिटलिझम थांबवण्यासाठी आपल्याला नवीन सोसायटी इंट्रोड्यूस करायला हवी, म्हणजेच रॅडिकली सोशलिस्ट सोसायटी. कम्युनिस्ट सोसायटी वॉज द नॅचरल सोसायटी ऑफ द फ्युचर. जर आत्ताच्या काळात तुम्ही पाहिलं तर जे काही गव्हर्नमेंट चालू आहे, जे सोसायटीचं डिस्ट्रीब्युशन आहे ऑन द बेसिस ऑफ कास्ट, ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, ही सगळी जी टर्म फक्त डिरेक्टली आत्ताच्याच काळात चालू आहे का? तर नाही. ही टर्म, ही कन्सेप्ट ह्या सर्व फ्रेंच रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन ह्या सर्व काळापासून चालत आलेले आहे. जे पीपल्स होते त्यांनी एवढं स्ट्रगल केलं त्यामुळे आतापर्यंत आपण फ्रीली हे जगू शकतो. आपल्याला डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके. नेक्स्ट सन 1817. तर 1817 मध्ये काय झालं होतं? सपोर्ट फॉर सोशलिझम. बाय 1870s the idea of revolution to become a free nation spread all over Europe. फ्रेंच रिव्होल्युशन नंतर रशियन रिव्होल्युशन
ऑकर झालं होतं. तर रशियन रिव्हॉल्युशन नंतर पूर्ण युरोपमध्ये ही टर्म ही कन्सेप्ट स्प्रेड झाली होती की आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे, फाईट केलं पाहिजे. देन सोशलिस्ट फॉर्म्ड आणि इंटरनॅशनल बॉडी सेकंड इंटरनॅशनल. तर सोशलिस्टचा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता, खूप मोठा इम्पॉर्टंट रोल होता. जसं की रशियन रिव्हॉल्युशन मध्ये सोशलिस्टने एक इंटरनॅशनल बॉडी फॉर्म केली होती, नेम्ड ॲज सेकंड इंटरनॅशनल. The workers in England and Germany from various associations joined to fight. फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये सुद्धा फ्रान्सच्या मिलिटरीला हेल्प करण्यासाठी व्हेरियस नेबरिंग कंट्रीज जे त्यांना हेल्प करण्यासाठी इच्छुक होते त्यांनी फ्रान्स मिलिटरीला जॉईन केलं होतं. त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशनच्या वेळी इंग्लंड आणि जर्मनी अशा व्हेरियस असोसिएशन्सनी जॉईन केलं होतं फाईट करण्यासाठी की आपल्याला आपला अधिकार मिळाला पाहिजे. In Germany, associations work with Social Democratic Party to win them parliamentary seats. तर इथे सोशलिझम कन्सेप्ट आहे, त्याचबरोबर पॉलिटिकल बॅकग्राऊंड सुद्धा आहे. म्हणजे सोसायटीवरती काय इफेक्ट होतोय, त्याचबरोबर त्या सोसायटीच्या पाठीमागे पॉलिटिक्स काय चालू आहे ते सुद्धा येत आहे. तर जर्मनीमध्ये जे असोसिएशन होतं म्हणजे तिथे सोशल डेमोक्रेटिक पार्टी फॉर्म झाली होती. ह्या पार्टीने पार्लमेंटरी सीट्स विन करण्यासाठी जर्मन असोसिएशन्सने त्यांना हेल्प केली होती. नेक्स्ट इज निकोलस II. ही वॉज द किंग ऑफ रशियन एम्पायर. तर निकोलस II ने हे वास्ट रशियावरती रूल केलं होतं. तर 1914 पासून जसं की सांगितलं होतं 1917 मध्ये रशियन रिव्हॉल्युशन चालू होतं. त्याच्या आधी निकोलस II होते जे रूल करत होते इन 1914. In 1914, Tsar Nicholas II ruled Russia and its empire. The Russian Empire included current-day Finland, Latvia, Lithuania, Estonia, parts of Poland, Ukraine and Belarus. मध्ये तुम्ही पाहू शकता जसे की ते फिनलँड आहे, बेलारस, युक्रेन, पोलंड, मॉस्को अशा बऱ्याच ठिकाणी हे निकोलस II ने रूल केलं होतं. His empire stretched to the Pacific and comprised today's Central Asian states as well as Georgia, Armenia and Azerbaijan. तर इथे तुम्ही पाहू शकता जसे जॉर्जिया, अर्मेनिया अँड अझरबैजान ह्या एरियापर्यंत सुद्धा त्याचं जे एम्पायर होतं म्हणजेच निकोलस IIचं एम्पायर इथपर्यंत सुद्धा त्याचं हे एक्सपांड झालं होतं. म्हणजेच निकोलस II वॉज अ व्हेरी पॉवरफुल रूलर. The majority of religion was Russian Orthodox Christianity and also include other religions Catholics, Protestants, Muslim and Buddhist. तर ह्या सगळ्या पॉइंट्सवर सुद्धा प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या किंग होता 1914 मध्ये रूल करणारा, तर सार निकोलस II. देन कोणकोणत्या एरियावरती कोणकोणत्या स्टेट्स कंट्रीवरती त्याने रूल केलं होतं, तर फिनलँड, लॅटविया, लुथोनिया, इस्टोनिया, पार्ट्स ऑफ पोलंड, युक्रेन अँड बेलारस. त्याचा एम्पायर इथे सुद्धा स्ट्रेच झालं होतं, इथपर्यंत होतं की जॉर्जिया, अर्मेनिया अँड अझरबैजान पर्यंत होतं. तर इथून नवीन क्वेश्चन येऊ शकतो की कोणकोणते रिलिजन होते, तर ख्रिश्चॅनिटी तर होतीच, त्याचबरोबर कॅथॉलिक्स, प्रोटेस्टंट्स, मुस्लिम्स अँड बुद्धिस्ट सुद्धा होते. तर हे सगळे पॉइंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने. नेक्स्ट इज इकॉनॉमिकल फॅक्टर, दॅट इज इकॉनॉमी अँड सोसायटी, जे 1890 पासून चालू झालं होतं. तर इकॉनॉमिक फॅक्टर मध्ये काय होतं, 85% ऑफ रशियन पॉप्युलेशन वॉज डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर. जसे की त्या काळाचे लोक होते ते ॲग्रिकल्चरवरती जास्त डिपेंड होते. म्हणजेच ते जे काही अर्न करत होते, जे काही पैसे कमवत होते ते ॲग्रिकल्चरच्या बेसवरती कमवत होते. त्याचबरोबर 40% जे पॉप्युलेशन होतं फ्रान्सचं ते ॲग्रिकल्चरवरती डिपेंड होतं and 50% of population of Germany was dependent on agriculture. म्हणजेच रशियाचं जे पॉप्युलेशन होतं ते 85% पॉप्युलेशन ॲग्रिकल्चरवरती होतं, 40% ऑफ फ्रान्स अँड 50% ऑफ जर्मनी. म्हणजेच रशिया हे मेजर एक्सपोर्टर ऑफ ग्रेन्स होतं, जास्तीत जास्त धान्य उत्पादन हे रशियामध्ये होत होतं. देन प्रॉमिनंट इंडस्ट्रियल एरिया वॉज सेंट पीटर्सबर्ग अँड मॉस्को. तर ह्या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता
हे सेंट पीटर्सबर्ग अँड मॉस्को हे दोन जे एरिया होते ते खूप इम्पॉर्टंट होते इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या दृष्टिकोनाने. म्हणजेच ह्या दोन्ही एरियामध्ये जास्त इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं होतं. जास्तीत जास्त एक्सचेंज ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स होत होते. तर इन 1890s various factories were set up. During this time, railway network were expanded and foreign industries began investing. 1890 मध्ये विविध फॅक्टरीज होत्या त्या सेटअप झाल्या होत्या. देन रेल्वे नेटवर्क सुद्धा एक्सपांड झालं होतं. आता रेल्वे नेटवर्क एक्सपांड झालंय म्हणजे गुड्सचं एक्सचेंज हे जास्त वाढलं होतं. म्हणजे गुड्सचं एक्सचेंज म्हणजे जे काही धान्य असेल जे काही उत्पादन झालं असेल त्याचं ट्रान्सपोर्ट वाढल्यामुळे प्रॉफिट सुद्धा त्या कंट्रीचं जास्त वाढलं होतं. म्हणजेच एक्सपान्शन ऑफ रेल्वे नेटवर्क वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की रशियाचं जे इन्कम आहे ते वाढवण्यासाठी. त्याच पद्धतीने कोल प्रोडक्शन हे डबल झालं होतं. आयर्न अँड स्टील आउटपुट वॉज क्वाड्रुपल्ड. म्हणजेच इकॉनॉमिकली आपण जर पाहिलं तर रशियाची जी सोसायटी होती रशियाचं जे काही कंट्री होती ती ऍग्रिकल्चरवरती डिपेंड होती, इंडस्ट्रियलायझेशन वरती डिपेंड होती, कोल प्रोडक्शन, आयर्न अँड स्टील अशा व्हेरियस फॅक्टरीज वरती डिपेंड होतं. मोस्ट इंडस्ट्रीज वर द प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ द इंडस्ट्रियलिस्ट. जसं की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये लँड फक्त रिच मेंबर्स ओन करत होते, त्याच पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशन मध्ये रशियामध्ये जे इंडस्ट्रीज होते ते इंडस्ट्रियलिस्ट ओन करत होते. म्हणजे इंडस्ट्री ही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती. Government supervised factories so that there would be minimum wages and less working hours. ह्या सगळ्या फॅक्टरीजमध्ये जसं की जे काही लँड ओनर्स होते ते शेतकरी वर्गांकडून जास्त वेळ काम करून घेत होते आणि लो वेजेस त्यांना कमी वेतन देत होते. त्याच पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे इंडस्ट्रियलिस्ट होते ते जास्तीत जास्त काम करून घेत होते आणि त्यांना लो वेजेस देत होते, कमी वेतन देत होते. आणि हे सगळं सुपरवाइज करण्यासाठी गव्हर्नमेंटने त्यांचे ऑफिसर्स होते ते फॅक्टरीमध्ये इम्प्लांट केले होते की कोणतेही इथे मिसकन्सेप्शन नाही झालं पाहिजे, कोणीही रूल ब्रेक नाही करणार ह्यासाठी. फॅक्टरीज देअर वेर वर्किंग आवर्स अबाउट 15 hours कम्पेअर टू 10 to 12 hours. सो युजली 10 to 12 hours वर्किंग आवर्स होते. ते स्मॉल फॅक्टरीज मध्ये 15 hours पर्यंत एक्सटेंड करण्यात आले होते. मीन्स यू कॅन गेस की त्या लोकांचं काय परिस्थिती झाली असेल, काय अवस्था झाली असेल एवढं जास्त वेळ काम करून. त्या पद्धतीने त्यांना वेतन सुद्धा मिळत नव्हतं. त्यामुळे लोक हे खूपच त्रासलेले होते. जे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी एवढ्या सगळ्या लोकांकडून जर काम करून घेत असतील तर त्यांचं लॉजिंगचं जे काही फॅसिलिटीज आहे, अकोमोडेशनची जी फॅसिलिटी आहे ती त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे. परंतु लॉजिंग हे रूम्स टू डॉमेट्रीज हे व्हॅरी करत होतं. म्हणजे जे सिनियर ऑफिसर्स असतील त्यांना रूम्स प्रोव्हाइड केले जायचे आणि जे लोकल वर्कर्स आहेत त्यांना डॉमेट्रीज प्रोव्हाइड केल्या जात होत्या. म्हणजे सर्व जे काही पीपल्स हे सगळे जे वर्कर्स होते त्यांचं सुद्धा डिव्हिजन झालं होतं. कोणत्या बेसवरती तर स्किलवरती. देन वुमेन सुद्धा इन्क्लूड होते ह्याच्यामध्ये आणि त्यांच्या क्लोथ सुद्धा. बेसिकली वर्कर्सचं डिव्हिजन हे स्किलवरती झालं होतं. म्हणजे त्या काळात मेटल वर्कर्स होते, जसे की त्या काळात मेटल वर्कर्स होते. त्या लेबर्स पैकी 31% हे पॉप्युलेशन फक्त विमेन्सच होतं. परंतु त्यांना विमेन जेवढं काम करत होत्या त्या पद्धतीने त्यांना त्यांचा पगार भेटत नव्हता. त्यांना पुरुषांच्या रिस्पेक्टमध्ये खूप कमी पगार भेटत होता. त्यामुळे विमेन सुद्धा खूप अग्रेसिव्ह झाल्या होत्या. त्यांना सुद्धा त्यांचा अधिकार पाहिजे होता. त्याचबरोबर क्लोथिंग मध्ये कसं डिफरन्सिएशन झालं तर जसं की मेटल वर्कर्स असतील, मेटल वर्कर्सच्या खाली जे काही पीपल्स असतील ते त्यांच्यापेक्षा खालच्या पोस्टवरती होते. तर ह्या दोन्ही सेक्शनच्या मध्ये जे क्लोथिंग पॅटर्न होता त्या पॅटर्न मध्ये चेंज होता. अशा पद्धतीने हे डिफरन्सिएशन झालं होतं. Then despite division among workers, they unite when they become against the workers' rule. जसं की हे सगळे वर्कर्स होते इन्क्लुडिंग वुमेन्स ऑल्सो, हे सगळे अग्रेसिव्ह झाले होते कारण त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीने हे वेतन पाहिजे होतं. म्हणून ह्या सगळ्या वर्कर्सनी स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 1896 आणि 1897 मध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री साठी स्ट्राईक झाली होती आणि 1902 मध्ये मेटल इंडस्ट्रीचे स्ट्राईक झाली होती. तर ह्या स्ट्राईक मध्ये नवीन कन्सेप्ट पुढे आली होती
की nobles got their power by their services to the Tsar, not by respect gained by the people as it was in France. तर जे नोबल्स होते जसे की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये नोबल्सना जे पिझंट्स वर्ग होते जे लोअर सेक्शन थर्ड इस्टेट ते त्यांना रिस्पेक्ट देत होते म्हणून ते नोबल्स या पोस्टवरती होते. परंतु रशियामध्ये असं नव्हतं. रशियामध्ये जे नोबल्स होते त्यांना त्यांची नोबल्सची पोस्ट ही सार किंग होता त्यांना सर्व्हिस करून त्याची सेवा करून त्यांना वेगवेगळ्या टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून त्यांना ही पोस्ट मिळाली होती. तर इन रशिया peasants wanted land of nobles given to them, but peasants refused to pay rent. तर रशियामध्ये जे peasants होते ते फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या peasants सारखे नव्हते. ते शांत बसणारे नव्हते. रशियामधल्या peasantsना नोबल्सची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती त्यांना स्वतःसाठी पाहिजे होती. कारण ती लँड तर peasantsच कल्टिवेट करत होते. मग त्या लँड मधला थोडासा पार्ट तरी peasantsना हा हवाच होता. त्यासाठी रशियाच्या peasantsने स्ट्राईक चालू केली होती. peasantsने हे रेंट पे करण्यासाठी पूर्णपणे नकार दिला होता. तरीही लँडलॉर्ड्स त्यांचा ऐकत नव्हते. म्हणून ऍट लास्ट त्यांचा डिसिजन असा होता की peasantsने आपल्याच लँडलॉर्डचं मर्डर करणं सुद्धा स्टार्ट केलं होतं. आणि हेच मर्डर साऊथ रशियामध्ये 1902 मध्ये स्टार्ट झालं होतं. तेच 1905 पर्यंत हे पूर्ण रशियामध्ये स्प्रेड झाली होती. म्हणजेच यू कॅन थिंक की peasants आहेत जे लोअर सेक्शन वर्ग क्लास आहे ते किती जास्त अग्रेसिव्ह झाले होते की त्यांना त्यांचा अधिकार पाहिजे म्हणून. The Russian Social Democratic Workers' Party was formed in 1898 by socialists who respected Marx's ideas. तर जी रशियन सोशल डेमोक्रेटिक वर्कर्स पार्टी जी इंट्रोड्यूस झाली होती 1898 मध्ये ती त्या पार्टीची जी थॉट प्रोसेस होती ती मार्क्सच्या सगळ्या की कन्सेप्ट वरती आयडियाज वरती चालत होती. The political parties formed before 1914 were considered as illegal. तर 1914च्या आधी जे काही पॉलिटिकल पार्टीज होत्या त्या इलिगल कन्सिडर केल्या जात होत्या. तर वाय ह्याच्या पाठीमागे कारण काय होतं? तर थ्रेट टू एस्टॅब्लिश्ड पॉवर, फिअर ऑफ व्हायलन्स अँड लॅक ऑफ डेमोक्रेटिक स्ट्रक्चर अँड राईट्स. म्हणजे जर ह्या पॉलिटिकल पार्टीजना जास्त प्रोत्साहन दिलं तर ह्याच पॉलिटिकल पार्टीज पुढे जाऊन राजाच्या विरोधात उभे राहणार. म्हणजेच राजाची पॉवर संपू शकते, त्याची सत्ता पूर्णपणे त्याच्या हातातून जाऊ शकते. आणि ह्याच्या पाठीमागे विविध रिव्हॉल्युशन होऊ शकतात. ज्यांचे डेमोक्रेटिक स्ट्रक्चर राजाने बनवून ठेवलेलं आहे, ज्या डेमोक्रेटिक स्ट्रक्चर वरती हे पूर्ण एम्पायर रूल होत आहे, ते डेमोक्रेटिक स्ट्रक्चर अँड राईट्स हे सगळं बंद होईल. म्हणून ह्या पॉलिटिकल पार्टीज इलिगल कन्सिडर केल्या जात होत्या. बट टिल 1914 त्याच्यानंतर रशियाचं जे काही पर्स्पेक्टिव्ह होतं, जे काही विजन होतं ते टोटली चेंज झालं होतं. peasants were the main character of this revolution. जसे की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये सुद्धा peasants म्हणजे थर्ड इस्टेटचे पीपल होते, त्यांच्यामुळे हे फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं होतं. त्याच पद्धतीने रशियामध्ये peasants हे मेन कॅरेक्टर होते रिव्हॉल्युशन होण्यासाठी. The socialist formed Socialist Revolutionary Party in 1900s along countryside. तर कंट्रीसाइड म्हणजे जे काही लोकल peasants आहेत, वर्कर्स आहेत, लेबर्स आहेत, तेच कंट्रीसाइड राहत होते. तर त्या लोकांनी एक सोशलिस्ट रिव्हॉल्युशनरी पार्टी फॉर्म केली होती 1900s मध्ये. ह्या पार्टीने दिस पार्टी स्ट्रगल फॉर peasants right and wanted that land owned by nobles should be given to peasants. तर ह्या पार्टीचा असा उद्देश होता की जे नोबल्स लँड ओन करतात ती लँड peasantsना मिळाली पाहिजे. कारण peasantsच असा वर्ग आहे जे जास्तीत जास्त मेहनत करतं, जास्तीत जास्त ते लँड कल्टिवेट करतं आणि त्याच्यामधून प्रॉफिट जास्त गेन होतं. त्यामुळे peasantsचा सुद्धा अधिकार आहे की त्यांना ही प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. तर peasants सुद्धा 2 सेक्शन मध्ये डिवाइड होते, रिच peasants अँड पुअर peasants. तर रिच peasants ज्यांच्याकडे लँड ओन करतात थोड्या प्रपोर्शन मध्ये सुद्धा, अँड पुअर peasants जे फक्त दुसऱ्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यांच्या लँडलॉर्ड्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ह्याच्यामध्ये 2 की कन्सेप्ट आहेत, बोल्शेविक अँड मेन्शेविक. म्हणजे हे 2 थिंकर्स होते. तर बोल्शेविकच्या अकॉर्डिंग इन अ रिप्रेसिव्ह सोसायटी लाईक Tsarist Russia, the party should be disciplined. Only few members can be involved in the party. जसं की जी सोशलिस्ट रिव्हॉल्युशनरी पार्टी फॉर्म झाली होती ह्या पार्टीमध्ये फक्त लिमिटेड मेंबर्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे फक्त रिच मेंबर्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात.
बेसिकली ही जी पार्टी आहे ती जे लोअर सेक्शन पीपल आहेत, पीझंट्स, वर्कर्स, लेबर्स ह्यांना हेल्प करण्यासाठी बनली होती. मग ह्या पार्टीमध्ये सुद्धा बोल्शेविकचं असं थॉट प्रोसेस होती की फक्त रिच पीझंट्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. वेर एज मेन्शेविक ह्याच्या अकॉर्डिंग ही पार्टी सर्व मेंबरसाठी इन्क्लूड होती. मीन्स ऑल्सो फॉर रिच पीझंट्स अँड ऑल्सो फॉर पुअर पीझंट्स. The next is a turbulent time, the 1905 revolution. तर 1905 मध्ये कोणत्या घडामोडी झाल्या ते सगळं आपण पाहणार आहोत. सोशल डेमोक्रॅट्स अँड सोशल रिव्हॉल्युशनरी टुगेदर वर्क विथ पीझंट्स अँड वर्कर्स इन 1904 टू डिमांड अ कॉन्स्टिट्यूशन. जसे की फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये थर्ड इस्टेटने डिमांड केली होती कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्याची. त्याच पद्धतीने रशियामध्ये व्हेरियस पार्टी इंट्रोड्यूस झाल्या होत्या, जसे की सोशल डेमोक्रॅट्स अँड सोशल रिव्हॉल्युशनरी. ह्या दोन्ही पार्टीजने कॉन्स्टिट्यूशनची डिमांड केली होती, which was for the benefit of the peasants, and in 1904 they were supported in the empire by nationalists in Poland, for example, and in Muslim dominated areas by jihadists who wanted modernized Islam to lead their societies. तर ह्या एम्पायर मध्ये हे ज्या पार्टी होती सोशल डेमोक्रॅट्स अँड सोशल रिव्हॉल्युशनरी, ह्या दोन्ही पार्टींना हेल्प करण्यासाठी नॅशनलिस्टनी पुढाकार घेतला होता. जे नॅशनलिस्ट त्यांना हेल्प करत होते, त्याचबरोबर जे मुस्लिम डॉमिनेटेड एरियाज होते म्हणजे जॅरिडिस्ट त्यांना हेल्प करत होते. तर जॅरिडिस्ट म्हणजे असे मुस्लिम रिफॉर्मर्स ज्यांना सोसायटी चेंज करायची आहे, मॉडर्नाइज सुद्धा बनवायची आहे, त्याचबरोबर युरोपियन स्टाईल एज्युकेशन हे सुद्धा अप्लाय करायचं आहे. द इयर 1904. तर द इयर 1904 वॉज अ पर्टिक्युलरली बॅड वन फॉर रशिया वर्कर्स. तर इयर 1904 हे रशियन वर्कर्ससाठी खूप वाईट वर्ष होतं. तर का ह्याच्या पाठीमागे रिझन काय होतं, तर जे गुड्स होते त्याचे प्राइसेस वाढले होते. जे डेलीचं फूड कन्झम्पशन असेल, जे डेली नेसेसरी गुड्स असतील, जे पीपल्सना नेसेसरी होते त्याच्यावरती प्राइसेस वाढल्या होत्या. ह्याच्या पाठीमागे कॉन्सिक्वेन्सेस असे होते की जे लेबर्स होते, वर्कर्स होते, त्यांचा पगार हा 20% कमी करण्यात आला होता. म्हणजे एकीकडे प्राइसेस तर वाढवण्यात आल्या होत्या आणि वेतन सुद्धा कमी करण्यात आलं होतं. म्हणजे रशियामध्ये सुद्धा रिच अँड पुअर मध्ये जो इकॉनॉमिक गॅप होता तो वाढतच गेला होता. देन इंडस्ट्रियल ऍक्शन. When 4 members of the Assembly of Russian Workers, which had been formed in 1904, were dismissed in Putilov Iron Works. म्हणजे जी असेंब्ली फॉर्म झाली होती 4 मेंबर्सची रशियामध्ये, जी वर्कर्सने फॉर्म केली होती इन 1904 मध्ये, ती पुटिलो आयर्न वर्कर्स ह्या एक वर्कशॉपमध्ये, ह्या एक इंडस्ट्रीमध्ये डिसमिस केली होती, बंद करण्यात आली होती. हे पाहून सुद्धा जे वर्कर्स होते, लेबर्स होते, ते आणखी जास्त अग्रेसिव्ह झाले होते. म्हणजे वर्कर्स हे सेंट पीटर्सबर्ग मध्ये स्ट्राईक करण्यासाठी गेले होते. तर ह्या स्ट्राईकच्या पाठीमागे कोणकोणते रिझन्स होते, तर लेस वर्किंग आवर्स अप टू 8 hours. म्हणजे त्यांच्या डिमांड्स अशा होत्या की जे 15 hours 10 to 12 hours तुम्ही काम करून घेताय ते 8 hours पर्यंतच असलं पाहिजे. 8 hours वरती कोणताही कामगार हा काम करणार नाही. नेक्स्ट डिमांड वॉज इन्क्रीज इन वेजेस. त्यांचे जे काही पगार आहे, सॅलरी आहे ती इन्क्रीज झाली पाहिजे, वाढली पाहिजे. देन इम्प्रूव्ह वर्किंग कंडिशन्स. जे वर्किंग कंडिशन आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह झालं पाहिजे. म्हणजे त्यांना अकोमोडेशन फॅसिलिटीज सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आल्या पाहिजेत. हे सगळं 1904 मध्ये झालं. संडे म्हणजे ह्या संडेला काय झालं होतं, द स्ट्राईक वॉज लेड बाय फादर गॅपन. म्हणजे जे काही वर्करची स्ट्राईक चालू होती ती स्ट्राईक हे फादर गॅपन हे लेड करत होते. मीन्स ह्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ही वॉज द फादर गॅपन. हे फादर गॅपन ही जी वर्करची स्ट्राईक होती ती लेड करत होते. त्या स्ट्राईकचे लीडर हे फादर गॅपन होते. When they reached the Winter Palace, they got attacked by the police and the Cossacks. म्हणजेच दिस इज द विंटर पॅलेस. ह्या विंटर पॅलेस मध्ये जेव्हा ती स्ट्राईक घेऊन पोहोचले तेव्हा ते पोलीस यांच्या कोसॅक्स, जे ऑलरेडी त्या विंटर पॅलेस मध्ये असणारच, कारण सुरक्षिततेसाठी कोणी ना कोणीतरी प्रेझेंट होतच, तर पोलीस अँड कोसॅक्सनी ह्या स्ट्राईकच्या पीपलवरती अटॅक केलं होतं. म्हणजे स्ट्राईक वरती अटॅक केलं होतं, ज्याच्यामध्ये 100 पीपल्स वर किल्ड अँड 300 पीपल्स वर वॉन्टेड. Universities closed down, students complaining about lack of civil liberties.
तर ह्या स्ट्राईकच्यामुळे युनिव्हर्सिटीज बंद करण्यात आल्या होत्या. जसे की आता तुम्ही पाहू शकता की इंडिया पाकिस्तान वॉर चालू आहे. त्याचबरोबर जे बॉर्डर्स आहेत इंडियाचे तिथे युनिव्हर्सिटीज स्कूल्स हे सगळ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्याच पद्धतीने रशियामध्ये जेव्हा ही स्ट्राईक झाली होती तेव्हा युनिव्हर्सिटीज बंद करण्यात आल्या होत्या. लॉयर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स अँड अदर मिडल क्लास वर्कर्स एस्टॅब्लिश्ड द युनियन ऑफ युनियन्स अँड डिमांडेड अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. जे लॉयर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, बाकीचे मिडल क्लास वर्कर्स होते त्यांनी त्यांची स्वतःची एक युनियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इंट्रोड्यूस केली होती. ह्या सगळ्या सिरीज ऑफ इव्हेंट्स नंतर म्हणजे हे सगळे जे सिरीज ऑफ इव्हेंट्स झाले होते त्यांनाच 1905 रिव्हॉल्युशन असं म्हणण्यात आलं होतं. जसं की तुम्ही पहिल्यापासून पाहिलं की लिबरल्स, रॅडिकल्स अँड कन्झर्वेटिव्ह हे 3 ग्रुप्स होते. ह्या तिन्ही ग्रुप्सनी म्हणजे लिबरल्स, रॅडिकल्सना सोसायटी चेंज करायची होती, व्हेअरएज कन्झर्वेटिव्ह ह्या दोन्ही ग्रुपच्या विरोधात होते कारण त्यांना त्यांची सत्ताही सोडायची नव्हती. देन नेक्स्ट कोण होता ते निकोलस टू. निकोलस टूने जे रूल केलं होतं रशियन एम्पायरवरती त्यांच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट्स घडले, त्याचबरोबर इकॉनॉमिकल फॅक्टर्स काय होते, म्हणजे ह्या रिव्हॉल्युशनच्या पाठीमागे कोणते इकॉनॉमिकल कॉजेस होते ते पाहिलं आपण. म्हणजे पेझंट्स म्हणजे 85% ऑफ पॉप्युलेशन वॉज डिपेंडेंट ऑन ऍग्रिकल्चर, म्हणजे रशिया हे मेजर एक्सपोर्टर ऑफ ग्रेन्स आहे. त्याचबरोबर जे वर्कर्स काम करत होते म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन झालंय, म्हणजेच वर्कर्सची गरज आहे. मग त्या वर्कर्सचं डिव्हिजन कसं झालं होतं स्किलच्या बेसवरती. मेटल वर्कर्स होते, विमेन सुद्धा इन्क्लूड होते, क्लोथच्या बेसवरती डिस्क्रिमिनेट करण्यात आलं होतं. देन पिझंट्सने आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी इव्हन मर्डर सुद्धा लँडलॉर्डचा केला होता. ते कसं पूर्ण रशियामध्ये पसरण्यात आलं होतं, स्प्रेड झालं होतं. देन नवीन 2 सोशलिस्ट थिंकर्स बोल्शेविक अँड मेन्शेविक ह्यांचे काय थॉट प्रोसेस होती हे सुद्धा पाहिलं. देन टर्बुलंट टाइम जे 1905 रिव्हॉल्युशन हे सुद्धा आपण पाहिलं की नवीन पार्टीज इंट्रोड्यूस झाल्या, सोशल डेमोक्रॅट्स अँड सोशल रिव्हॉल्युशनरीज. ह्या दोन्ही पार्टीचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं ते सुद्धा आपण पाहिलं. अँड ब्लडी संडे की ह्या संडेला काय झालं होतं, जी स्ट्राईक विंटर पॅलेसवरती अटॅक झाली होती त्याच्यानंतर काय काय झालं हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलंय. देन नेक्स्ट हे सगळं रिव्हॉल्युशन पाहिल्यानंतर निकोलस सारने एक नवीन कन्सेप्ट स्टार्ट केली, म्हणजे सार अलाउड इलेक्टेड पार्लमेंट और डुमा. जसे की ह्या पेझंटचं डिमांड होती की कॉन्स्टिट्यूशन नवीन ड्राफ्ट झालं पाहिजे, त्यासाठी सारने एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली, नवीन पार्लमेंट इलेक्ट केलं ज्याला डुमा सुद्धा असं म्हणण्यात येतं, जे 1905 रिव्हॉल्युशन वेळी चालू झालं होतं. After 1905, various committees and unions worked unofficially as they were declared illegal. जसे की हे रिव्हॉल्युशन 1905 मध्ये चालू होतं आणि 1914च्या आधी जे काही पॉलिटिकल पार्टीज होत्या त्या इलिगल कन्सिडर करण्यात आल्या होत्या. म्हणजेच हे डुमा सुद्धा एक इलिगल आहे. जे काही कमिटीज इंट्रोड्यूस झाल्या होत्या त्या सर्व इलिगल कन्सिडर करण्यात येत होत्या. The Tsar dismissed first Duma within 75 days. तर हे डुमा रिजेक्ट करण्याचं, डिक्लाइन करण्याच्या पाठीमागे रिझन काय असेल? नवीन लॉज इंट्रोड्यूस केले ते आपल्या पॉवरसाठीच धोकादायक आहेत. आपलीच पॉवर तिथे कुठेतरी कमी होत चाललेली आहे. त्यासाठी त्याने विदिन 75 डेज नेक्स्ट डुमा रिइलेक्ट केला होता. देन सेकंड डुमा सुद्धा त्याने आणखी एकदा रिइलेक्ट केला विदिन 3 months. म्हणजे थर्ड डुमा जे इंट्रोड्यूस झालं होतं त्याच्यामध्ये त्याने थर्ड डुमा हा कन्झर्वेटिव्ह पॉलिटिशियन्सना कन्सिडर करून इन्व्हॉल्व्ह करून हे नवीन थर्ड डुमा हा इंट्रोड्यूस केला होता. देन लिबरल्स अँड रिव्हॉल्युशनरीज वेर केप्ट आउट ऑफ दिस. म्हणजे लिबरल्स अँड रिव्हॉल्युशनरीज ह्या डुमामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हते. तर ह्याच पद्धतीने आपलं हे लेक्चर आहे ते इथेच संपतंय. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड द रशियन रिव्हॉल्युशन हे पाहणार आहोत. देन फेब्रुवारी रिव्हॉल्युशन, ऑक्टोबर रिव्हॉल्युशन आणि कशा पद्धतीने रशियन रिव्हॉल्युशन एंड झालं, कोणकोणते इव्हेंट्स घडतात हे सर्व आपण पाहणार आहोत. अँड दॅट्स इट फॉर टुडे. लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम लिंक वरती मिळेल जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अँड स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. ह्याच पद्धतीने फ्रेंच रिव्हॉल्युशन पार्ट 1 पार्ट 2 सुद्धा पहा. अँड बिफोर वॉचिंग दिस लेक्चर एकदा तरी NCERT तुम्ही नक्कीच रीड करा.